आषाढी एकादशीच्या निमित्ताने मनमाड येथून श्री क्षेत्र पंढरपूरकडे पायी निघालेल्या महान तपस्वी कैकाडी बाबा व हरिभक्त पारायण कोंडीराम काका यांच्या पालखी दिंडी सोहळ्याचे कोपरगाव शहरात सोमवारी 6 जुलै रोजी सायंकाळी कृष्णाई मंगल कार्यालय येथे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले। सुप्रसिद्ध चहा व्यापारी नारायण शेठ अग्रवाल व अग्रवाल परिवाराच्या वतीने सलग 34व्या वर्षी हा स्वागत सोहळा आयोजित करण्यात आला। पालखीचे आगमन होताच वारकऱ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले। यावेळी पालखीची विधिवत आरती करून विठ्ठल नामाच्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिमय झाला। या कार्यक्रमाला संजीवनी युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष अमित कोल्हे, नगराध्यक्ष पराग संदान, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संदीप वरपे, शहर पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे, मुख्य अधिकारी अजित निकत, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक प्रसाद नाईक, इंजिनियर माधवराव देशमुख, डॉक्टर दत्तात्रय मुळे, कांतीलाल अग्रवाल, मनोज शेठ अग्रवाल, नगर परिषदेचे नगरसेवक, नगरसेविका, शहरातील व्यापारी, नागरिक तसेच दिंडीतील वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यंदाच्या स्वागत सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे पंढरपूरकडे पायी निघालेल्या वारकऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते सोलापुरी चादरींचे वाटप करण्यात आले। या उपक्रमाचे वारकऱ्यांनी मनापासून स्वागत करत अग्रवाल परिवाराप्रती कृतज्ञता व्यक्त केली। यावेळी विधान परिषदेचे आमदार विवेक कोल्हे यांनी दिल्ली येथून भ्रमणध्वनीद्वारे वारकऱ्यांशी संवाद साधत त्यांना आषाढी वारीसाठी शुभेच्छा दिल्या। उपस्थित मान्यवरांनीही वारकऱ्यांना शुभेच्छा देत अग्रवाल परिवाराच्या सेवाभावी कार्याचे कौतुक केले। कार्यक्रमाच्या शेवटी सर्व वारकरी व उपस्थित मान्यवरांसाठी प्रसाद भोजनाचे आयोजन करण्यात आले। भक्ती, सेवा आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संगम घडवणाऱ्या या स्वागत सोहळ्याने कोपरगावातील वारकरी परंपरेला पुन्हा एकदा उजाळा मिळाला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशांत घोडके यांनी केले तर आभार विरेश अग्रवाल यांनी मानले। हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी नारायण शेठ अग्रवाल, विरेश अग्रवाल, सुषमा अग्रवाल, पूजा अग्रवाल, अग्रवाल परिवारातील सदस्य तसेच मित्रमंडळ यांनी अथक परिश्रम घेतले। गेल्या 34 वर्षापासून हा दिंडी सोहळा आणि त्याची सेवा अग्रवाल कुटुंबियाकडून होती आणि अग्रवाल कुटुंबियामुळे कोपरगाव नगरीतील आपल्या सगळ्यांची ही एक या पालखी सोहळ्याच्या आणि सर्व वारकऱ्यांची सेवा करण्याची आपल्याला ही संधी मिळते। त्याबद्दल प्रथमतः मी अग्रवाल कुटुंबियाचे फार फार आभार मानतो। त्या 34 वर्षापासून ही परंपरा दरवर्षी त्यांना प्रत्येक वर्षी त्यांचं स्वागत करायचं, त्यांना भेटवस्तू द्यायच्या, त्यांना भोजन द्यायचं आणि त्यांची सेवा करायची। कारण 34 वर्षापासून ही परंपरा नारायण शेठनी चालू ठेवली। तीच परंपरा याचं कुटुंब आहे तेवढ्याच आत्मीयतेने ती करत राहतात। गेल्या 34 वर्षापासून जी ही परंपरा आहे दरवर्षी गेल्या 7-8 वर्षापासून आम्ही बघतो आणि त्यामुळे कोपरगाव नगरीतील सगळ्या नागरिकांना प्रत्येक वारकऱ्याची सेवा करण्याची संधी मिळते। आताच आमच्या मित्र संदीपरावांनी सांगितलं का प्रत्येक वारकऱ्यामध्ये आपण पांडुरंग बघतो आणि त्या निमित्ताने आपणही पांडुरंगाची सेवा केल्याचा एक मनस्वी आनंद मिळत असतो। संदीपरावांना मी सांगू इच्छितो का गेले 3 वर्ष मी सुद्धा सायकलवर पंढरपूर वारी केली होती। 3 दिवसात जायचो आम्ही, रोज 100 किलोमीटर। आमचे मित्र प्रसाद नाईक आम्ही सगळेच जायचो आणि संदीपरावांनी इच्छा व्यक्त केली लवकरच त्यांच्या बरोबर जाण्याचा योग येईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। आणि आपण सर्वजण नारायण शेठ अग्रवाल यांच्या कुटुंबियाच्या वतीने विनंतीला मान देऊन आपण उपस्थित राहिला त्याबद्दल मी नगरपालिकेच्या वतीने त्यांचे स्वागत करतो आणि त्यांचे आभार मानतो। श्री कैकाडी महाराज व हबप कोंडीराम काका यांच्या या अविरत चालणाऱ्या दिंडी पालखी सोहळ्याचं स्वागत करण्याची संधी आपल्याला ज्यांच्यामुळे मिळाली ते या गावचे प्रतिष्ठित व्यापारी आणि संत परंपरा जपणारे अतिशय योग्य असं आधीच्या महाराजांनी सांगितलं हबप नारायण शेठ अग्रवाल। खऱ्या अर्थाने ते हबप मुळामध्ये महाराष्ट्राचा जर कोणता आत्मा असेल तर ही पांडुरंगाची दिंडी हा महाराष्ट्राचा त्या ठिकाणी आत्मा आहे। आणि गेल्या अनेक वर्षांपासून अनेक भाविक महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून कार्तिकीच्या निमित्ताने असेल, आषाढीच्या निमित्ताने असेल त्या ठिकाणी पंढरीची पायी वारी करतात आणि आपल्या पांडुरंगाला भेटायला त्या ठिकाणी जातात। महाराष्ट्राला फार मोठी संतांची वारकऱ्यांची परंपरा त्या ठिकाणी। ज्ञानदेव माऊलींनी त्या ठिकाणी आपल्याला जे काही सांगितलं त्यातून आपल्याला ज्ञानाचा बोध होतो। तुकाराम महाराजांकडून आपण भक्ती घेतो, तसेच संत एकनाथ महाराजांकडून घेतो आणि नामदेव महाराजांकडून घेतो आणि अनेक मोठ्या संतांकडून गाडगे महाराजांनी आपल्याला त्या ठिकाणी त्यांच्या याच्यातून तेही संत होते, स्वच्छतेचे धडे दिले जे आजही आपल्याला त्या ठिकाणी उपयोग। आणि अशा संत परंपरेमध्ये सर्वच लोक वय, जात, धर्म आणि आपला कोणी श्रीमंत नसतो, कोणी गरीब नसतो,
सगळेच लोक त्या ठिकाणी हरिनामाचा गजर करत त्या ठिकाणी पांडुरंगाकडे वाटचाल करतात आणि हे करताना त्यांना कुठलाही ऊन पाऊस वारा त्या ठिकाणी थांबू शकत नाही, एवढे ओतप्रोत ते पांडुरंगाच्या भक्तीने त्या ठिकाणी भरलेले असतात. आपण सगळेच त्या ठिकाणी जाता. आपण म्हणतो अतिथी देवो भव, पण प्रत्येक वारकऱ्यामध्ये त्या ठिकाणी पांडुरंगच असतो असं आम्ही मानतो. आणि म्हणूनच या दिंडीमध्ये आपलं जे स्वागत होतं, दिंडीचे आता आमच्या इथं ते मृदुंग घेऊन आहेत, आपण जर बघितलं तर दिंडीचंही स्वागत होतं, यांचंही होतं. लोक आपली दर्शनं घेतात आणि जो पांडुरंगाची दर्शन घेऊन घरी जातो त्याचं दर्शन त्या ठिकाणी घेतलं जातं. त्यामुळे आपल्यातही त्या ठिकाणी पांडुरंगचा एक अंश त्या ठिकाणी असतो. आपण सगळेच गेल्या अनेक वर्षांपासून जातात. खरं तर माझ्याही मनामध्ये बाळासाहेब ते आहे, जायचंय त्या मार्गाला. आता अजून 5-7 वर्षानंतर हळूहळू हळूहळू हळू ते करू. मी आता काही दिंड्यांना भेटही देतो. आपल्या तालुक्यातले अमित दादा, आमच्या आपली इकडं मुर्शिदपूरची इथं आहेत ते हे काय मागून हात केला, ती एक दिंडी आमच्या चुलत्यांच्या घरी नाश्त्याला असते. दुसरी एक पडेगावची दिंडी एका दुसऱ्या चुलत्यांच्या घरी नाश्त्याला असते आणि त्या निमित्ताने मी तिथे जातो. असं म्हणतात ना, अवघा रंग एक झाला, रंगी रंगाला श्रीरंग, बरोबर आहे. त्याचा अर्थच आहे की इथं जात भेद धर्म वय व्यवसाय श्रीमंत गरीब हे सगळं विसरून सगळे एक होता आणि एकच रंग असतो, तो म्हणजे पांडुरंगाचा रंग त्या ठिकाणी असतो. तपस्वी कैकाडी बाबा व हरिभक्त परायण कोंडीराम काका पालखी दिंडी सोहळा च्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी कोपरगाव शहरामध्ये स्वागत करण्यासाठी कोपरगाव शहरातील सर्व मान्यवर पत्रकार बंधू भगिनी आणि सर्व नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत. पांडुरंगाची ही वारी वर्षानुवर्ष आपल्या समाजाला एकतेचा संदेश देत दरवर्षी निघत असते आणि विठुरायाच्या चरणी आपल्या महाराष्ट्राचं किंवा जगाचं कल्याण करण्यासाठी मागणं मागण्यासाठी जात असते. या वारीनिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी आलात याबद्दल मी प्रथमतः कोपरगाव नगर परिषदेच्या वतीने आपल्या सर्वांचं स्वागत व्यक्त करतो. आणि जास्त न बोलता आपला पुढचा हा प्रवास आहे हा निर्विघ्नपणे पार पडावा अशी विठुरायाच्या मी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय. कैकाडी बाबा व हबप कोंडीराम काका यांची जो हा पालखी दिंडी सोहळा आहे, ज्याचा आपल्या कोपरगाव शहरात नेहमीप्रमाणे आता एक आगमन झालेलं आहे. तर मी सर्व दिंडीमधील वारकरी भाविकांना, पोलीस प्रशासन, सर्व कोपरगाववासीय यांच्यातर्फे शुभेच्छा देतो. आणि आपला जो दिंडीचा प्रवास आहे, पुढील प्रवास हा निर्विघ्नपणे निश्चितपणे पार पडेल अशी पांडुरंगाची प्रार्थना करतो. धन्यवाद. गेली 34 वर्ष कैकाडी महाराजाची दिंडी माझ्या घराच्या प्रांगणात येते, याचा मला आनंद आणि अभिमान आहे. त्यांच्या वारकऱ्यांची पायाची धूळ माझ्या घराला लागते, यातच माझं सौभाग्य आहे. माझं पूर्ण कुटुंब, माझा मुलगा विरेश, माझी सुनबाई पूजा, माझी धर्मपत्नी सुषमा व सर्वजण घरातले लोक हे या कार्यक्रमाकरता 1 महिन्यापासून तयारी करतात. सगळेच पदार्थ निवडून आणि स्वच्छ करून वारकऱ्यांना वाढले जातात. आज या निमित्ताने वारकऱ्यांना सोलापूर चादरीचे वाटप करण्यात आले. 34 वर्षे 34 प्रकारचे वस्तू वाटण्याचा योग मला मिळाला. या सर्व विठ्ठलांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे, म्हणूनच मी आज थोडंफार प्रगती करू शकतो. आज विठ्ठलाची कृपा माझ्यावर आहे, म्हणून आज माझं ज्या ठिकाणी पालखी थांबते त्याच ठिकाणी माझं नवीन दुकान उभं राहिलेलं आहे. त्याच्यात यश मिळवत अशी विठ्ठलाचरणी प्रार्थना करतो.